पुण्यातील खंडणी प्रकरणात महिला पोलीस कर्मचाऱ्याला मोठा धक्का बसलाय। अल्पवयीन मुलीचा वापर करून एका पॉलिटेक्निक महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून तब्बल 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी आरोपी असलेल्या महिला पोलीस सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलाय। एप्रिल 2026 मध्ये बंड गार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर सोनाली हिंगे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती। मात्र सरकार पक्षाने या अर्जाला कडाडून विरोध केला। सरकार पक्षाच्या मते सोनाली हिंगे या दामिनी पथकातील सदस्य असून त्या या खंडणी प्रकरणातील सह आरोपी आहेत। प्राध्यापकाकडून उकळलेल्या 7 लाख रुपयांपैकी 1 लाख रुपये त्यांच्या वाट्याला गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे। तपास यंत्रणेनुसार या प्रकरणात बनावट अर्ज तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला लॅपटॉप तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित पुरावे जप्त करणे आवश्यक आहे। याशिवाय इलेक्ट्रॉनिक सीसीटीव्ही फुटेज आणि बनावट कागदपत्रांच्या अनुषंगाने अधिक तपास करण्याची गरज असल्याचंही न्यायालयात सांगण्यात आलंय। नोटीस बजावूनही सोनाली हिंगे या तपासात सहकार्य करत नसल्याचा मुद्दाही सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलाय। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश PY लाडेकर यांनी अर्जदाराची कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचं नमूद करत तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय। या निर्णयामुळे खंडणी प्रकरणातील तपासाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या प्रकरणातील इतर आरोपींच्या भूमिकेचाही आता अधिक सखोल तपास केला जाणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।